पुढची बातमी आहे ती महायुतीच्या संदर्भातली। पहलगाम इथं झालेल्या इस्लामी अतिरेक्यांच्या हल्ल्याच्या नंतर त्या हल्ल्यामध्ये जे हुतात्मा झाले त्यांच्यापैकी एका वारसाला सरकारी नोकरीचं आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र हुतात्मा जगदाळे यांची मुलगी अजूनही सरकारी नोकरीविना आहे आणि म्हणून महायुतीला पहलगाम हल्ल्याच्या हुतात्म्यांचा विसर पडलाय का हा प्रश्न उपस्थित होतोय। आपण आसाबरी जगदाळे यांची वेदना काय आहे ते ऐकणार आहोत। 10 महिने झाले माझं अजून जॉबचं काम झालेलं नाहीये पूर्ण। ते म्हणाले होते की ते मला सरकारी नोकरी देते म्हणून, पण अजूनही त्या गोष्टीवर काही पुढे हालचाल झालेली नाहीये। आता मेधाताईंनी गृहमंत्री अमित शहाना आमच्या वतीने, आमच्या कुटुंबियाच्या वतीने एक पत्र लिहिलंय, त्याच्यामध्ये त्यांनी जे सरकारने केलेले प्रॉमिसेस आहेत ते पण मेन्शन केलेत। ॲटलिस्ट आता तरी ते काम हवं अशी माझी अपेक्षा आहे।